मॉर्निंग ऑल स्टुडंट. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण युनिट 4 म्हणजे प्रकरण 4ला सुरुवात केली होती. त्या अभिजन सिद्धांत आणि शक्तीचे विवरण याच्यामध्ये आपण अभिजनाचा अर्थ, अभिजन निर्मितीचे घटक इत्यादी माहिती बघितलेली होती. आज आपण बघणार आहोत राजकीय अभिजनाची भूमिका काय, म्हणजेच अभिजन निर्मिती कशा पद्धतीने होतात किंवा अभिजन निर्मितीचे घटक आपण बघितलं. त्यामध्ये राजकीय अभिजन कशा पद्धतीने निर्माण होतात. अभिजन म्हणजेच काय, तर श्रेष्ठ व्यक्ती किंवा राजकारणामध्ये जे वर्चस्व गाजवत असतो तो अभिजन. तर ते अभिजनांची नेमकी भूमिका काय आहे किंवा त्यांचं धोरण काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर प्रत्येक देशात राजकीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्थेत अभिजनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. मग ते राजकीय व्यवस्थेत निर्णय घेण्यापासून तर ते त्यांच्या अंमलबजावणीपर्यंत अभिजनाची भूमिका ही तेवढीच महत्त्वाची असते. अभिजनाची भूमिका कशा प्रकारे सांगता येईल हे आपण काही पॉईंट्सच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत. तर पहिलं आहे धोरणात्मक निर्णय व अंमलबजावणी. सर्व राजकीय व्यवस्थेमध्ये समाजावर दूरगामी परिणाम करणारे जे काही धोरणात्मक नियम आहे अभिजन घेतात. मिश्र अर्थव्यवस्था असेल, उदारीकरण असेल, निर्णय असेल, अभिजनांचेच असतात. आणि त्याचबरोबर निर्मिती धोरण आहेत. राजकीय व्यवस्थेत निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खास रचना असते, यात अभिजन असतात. प्रत्येक विशिष्ट प्रकारच्या कामासाठी विशिष्ट प्रकारची संरचना ते विशिष्ट संघटन लागते आणि त्याची निर्मिती अभिजन करत असतात. म्हणजेच काय, तर कुठलीही धोरणात्मक निर्णय असेल किंवा कुठल्याही देशाबद्दल धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे किंवा महाराष्ट्र राज्याबद्दल धोरणात्मक निर्णय घ्या किंवा कुठल्या गोष्टींबद्दल जर शेतकरी असेल, आता लेटेस्ट आपल्यासमोर शेतकरी आंदोलन चालू आहे. तर मग अशा वेळेस काही निर्णय घ्यायचे असतात. तर हे निर्णय कोण घेतात, हे अभिजन घेतात. अभिजन म्हणजे कोण, जे सत्तेवर आहे किंवा सत्ताधारी पक्ष आहेत ते अभिजन. तर अशा वेळेस ते एकटेच घेत नाही, तर ते काही संघटन निर्माण करत असतात की विशिष्ट क्षेत्रामध्ये त्यांचं संघटन तयार असते. प्रत्येकाला प्रत्येकाचे क्षेत्र दिलेले असतात, जे मी मागे सांगितलं. त्याच्यानुसार ते संघटन निर्माण करून चर्चा करून ती धोरणात्मक अंमलबजावणी अंमलामध्ये आणत असतात. तर अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय हे अभिजन घेत असतात. त्याच्यानंतर आहे विशिष्ट दृष्टिकोनाची निर्मिती. विशिष्ट दृष्टिकोनाची निर्मिती कशा प्रकारे होत असते, तर आजतागावात जे सर्वस्व या सर्व प्रकारची विचारसरणी अभिजन निर्मिती असते. लोकशाही राज्यव्यवस्थेत अभिजन सत्ताधारी असले तरी शासनवर्गाकडून समाजाला व संविधानाला अपेक्षित कामे अभिजनच करीत असतात. म्हणजे लोकशाही व्यवस्थेत जरीही अभिजन सत्ताधारी असले तरीही ते शासकीय व्यवस्थेत अभिजनच कार्य करीत असतात. आपण नाही, म्हणून ते अभिजनाला सर्वश्रेष्ठ असे म्हटले जाते. आणि ते अभिजन सत्ताधारी नसेल तर शासकीय वर्गामध्ये नियंत्रण करण्याचे व त्यास जबाबदार करण्याचे कार्य होऊ घातलेले शासक वर्ग अर्थात विरोधी पक्ष असलेला अभिजन वर्ग करीत असतो. जर एखाद्या वेळेस जर सर्वश्रेष्ठ वर्ग हा सत्ता नसेल, त्यांच्या हातामध्ये जर सत्ता नसेल किंवा ते सत्तेवरून खाली करण्यात आले असेल किंवा त्यांना बरखास्त करण्यात आली असेल, तर अशा वेळेस त्यांचे जे काही अंमलबजावणी आहे तर हे अभिजनच करीत असतात. पण तो विरोधी पक्ष म्हणून एक अभिजन असतात. ते त्यांचं बाकीचे निर्णय त्यांच्या मंजुरीने पास होतात किंवा त्यांच्या मंजुरीने केले जात असतात. तर अशा प्रकारे शेवटी शासनावरती नियंत्रण आणि शासनाचे सर्वच कायदे धोरण हे अभिजन करीत असतात. त्याच्यानंतर आहे दबावगट म्हणून कार्य करत. तर अभिजनामध्ये आपल्याला 2 प्रकारचे गट, एक पक्षधारी, विरोधी पक्ष, अशा प्रकारचे गट आपल्याला बघायला मिळतात. आणि या गटामध्ये अनेक आपल्याला दबाव गट पाहायला मिळतात, जसं की शेतकरी संघटना आहे, कामगार संघटना आहे, व्यापारी संघटना आहे. अशा प्रकारचे दबाव गट हे अभिजन निर्माण करीत असतात. कशासाठी, तर यांना जेव्हा शक्ती प्रदर्शन करायचं असते किंवा कुठले काही निर्णय घ्यायचा असेल तर पाठिंबा असायला पाहिजे. तर अशा प्रकारचे दबाव गट जर निर्माण झालेले असेल तर हे यांच्या पाठीमागे कुठल्याही गोष्टीला पाठिंबा म्हणून किंवा शक्ती म्हणून लोकशक्ती म्हणून उभे राहत असतात. तर हे दबावगट निर्माण करण्याचे काम सुद्धा अभिजनच करीत असतात समोर, जेणेकरून ते त्यांचा फायदा त्या अभिजनालाच होत असतो. तर अशा प्रकारे दबावगटाचे कार्य आणि ते निर्माण करत असताना कुठलेही दबावगट स्वतःसाठी म्हणजे कुठल्याही कारणाशिवाय निर्माण होत नाही.
तर त्यासाठी ते दबाव गटाचे कार्यही करणं तेवढंच कार्य करणं तेवढंच महत्त्वाचं असते, जे की ते अभिजन करीत असतात. जर व्यापारी संघटना आहे तर व्यापारी संघटनेचे जे काही प्रश्न आहे, जे काही त्यांना जे काही गोष्टी लागत आहेत किंवा काही कुठले कमतरता आहेत, तर हे या त्यांची ती कमतरता किंवा त्यांचे कार्य पार पाडण्याचे काम हे अभिजन करीत असतात. त्याच्यानंतर कृषी कामगार संघटना आहे, त्यांचे पण कार्य अभिजन करत असतात आणि यांच्या माध्यमातून ते दबावगट निर्माण करीत असतात. त्याच्यानंतर आहे जबाबदार पूर्ण भूमिका. तर प्रत्येक देशात सामाजिक आर्थिक बदलाबरोबर अनेक प्रश्न निर्माण होत असतात. असा कुठलाही देश नाही की त्याच्यामध्ये कुठलेच प्रश्न निर्माण होत नाही किंवा सामाजिक आर्थिक बदल होत नाही. तर सगळ्या देशामध्ये असेल सामाजिक आर्थिक बदल आपल्याला होताना दिसते आहे. आणि त्यामध्ये जेव्हा हे बदल होत असतात किंवा हे बदल निर्माण होतात, तेव्हा सर्वात महत्त्वाची भूमिका ही सत्ताधारी लोकांना घेणं महत्त्वाचं असते. जसं की आता कोविड-19 सारखं देशावरती महामारीचं संकट आलेलं आहे आणि या महामारीच्या संकटामध्ये जे काही सत्ताधारी पक्ष आहे, जे काही राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहेत, तर यांनी जो निर्णय घेतलेला आहे, यांनी जे काही जबाबदारीची भूमिका पार पाडली आहे त्यासाठी की देश हा आपला कशा प्रकारे सुरक्षित राहील आणि देशाला ह्या कोविड-19 पासून कसं वाचवता येईल, यासाठी जे काही जबाबदारीची भूमिका पार पाडायची आहे ते हेच लोक पार पाडू शकतात, कारण यांचे शासनावरती नियंत्रण असते. त्याच्यामुळे हे लोक शासनासाठी कार्य करत असतात, लोकांसाठी कार्य करत असतात, म्हणूनच ते अभिजन म्हणून ठरवल्या जाते. तर हे एक महत्त्वाची जबाबदारीची भूमिका त्यांच्याकडे असते. त्यासाठी या प्रश्नांना सोडवण्यासाठी आवश्यक ते अभिजन पुरवत असतात. आता हे अभिजन फक्त एकटेच काम करणार आहे का? एवढ्या मोठ्या देशाचं काम जेव्हा त्यांना बघायचं आहे, तर ते प्रत्येक देशामध्ये म्हणजे प्रत्येक गावागावात असेल, जिल्ह्यामध्ये असेल, ते अभिजनाची निर्मिती करीत असतात. कारण पंतप्रधान हा एकटाच सगळं देश सांभाळत असतो का? नाही, तर त्याच्यामागे बाकी जे काही सगळी मंत्रिपदाची साखळी आहे, ते हे अभिजन त्यांच्या खालचे जे अभिजन आहे त्या माध्यमातून पंतप्रधान हे सगळ्या देशावरती नियंत्रण ठेवत असतो. तर अशा प्रकारे ते अभिजन पुरवत असतात. प्रत्येक भारतात विकेंद्रीकरणासाठी पंचायत राज आहे, कमजोर लोकांना स्थान, परराष्ट्र धोरण ठरवणे, योग्य नसल्यास ते बदलणे, असे अनेक जे काही प्रकारचे कारण जे मी सांगितलं, ऊर्जा मंत्री आहे, विद्युत पाठपुरावा मंत्री आहे, त्याचबरोबर ती परिवहन मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहे, आरोग्य मंत्री आहे, हे जे काही वाटप करून दिलेले खाते आहेत, तर यांच्यावरती जी काही अभिजनाची निर्मिती केलेली असते, ते अभिजन त्या क्षेत्रामध्ये आपली कामगिरी पार पाडत असतात. आणि हे सगळे कामगिरी पार पाडत असताना यांच्यावरती जो काही अभिजन बसलेला असतो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ते पुरवत असतात. तेव्हा कुठे ह्या सगळ्या जबाबदारीच्या भूमिका पार पाडल्या जात असतात. तर अशा प्रकारे अभिजनांची भूमिका ही, राजकीय अभिजनांची भूमिका ही पार पाडली जात असते. तर यानंतर आपण बघणार आहोत मॅक्स वेबर. तर मॅक्स वेबर हा राजकीय वास्तववादी होता. त्याने सत्ताधिष्ठ राजकारणाचे विशेषकरता राजकीय अभियांत्रिकी दृष्टिकोनातून सर्वाधिक समस्याकडे बघितले आणि सोबतच नैतिक समस्या व सांस्कृतिक संदर्भात विचार घेतला. उत्तरमतवादी असूनही ते मार्क्स वेबर हा राज्यसत्तावादी होताच, त्याबरोबर उत्तरमतवादीही होता आणि जनतेबद्दल निराशावादी सुद्धा होता. तर वैयक्तिक नेतृत्वाच्या पुरस्कर्ता होता आणि व्यक्तिवादी असूनही त्याला समूहवादाला समोर जावे लागले, असे रेडन डेव्हिस यांनी म्हटलेले आहे. तर वेबर यांनी ऐतिहासिक ज्ञान आणि सामाजिक अनुभव यांचा मध्य गाठण्याचा प्रयत्न केला आहे. वेबर मार्क्सचा प्रभाव असला तरी ते केवळ कृतीतून गृहीत कृत्य म्हणून इतिहासाचे वस्तुवादी स्पष्टीकरण मान्य करीत होता. तो समाजशास्त्रीय विश्लेषणातील महत्त्वाचा घटक म्हणून व्यक्तिगत कृतींना प्राधान्य देत होता, तर उपभोगवाद्यांना त्यांना व्यावहारिक आणि अभ्यास पद्धतीच्या आधारावरती विरोध केलेला होता. तर अशा प्रकारे मॅक्स वेबर जरी समाजवादी उत्तरवादी असला तरी त्याच्यावर मार्क्सचा प्रभाव होता आणि व्यक्तिगत कृतीला तो प्राधान्य देत होते.
त्याचबरोबर अभ्यास पद्धतीच्या आधारावर विरोध केला. आर्थिक व्यवहारात सुद्धा केवळ व्यक्तिहित हा अंतिम घटक नसून सामाजिक संदर्भाचे प्रामाण्य असे, परंतु उपयोगवादी व्यक्तीला त्यापासून कृत्रिमरित्या दूर करता येत असते, त्याचे असे मत होते. म्हणजेच काय तर उपयोगीवादाला त्यांनी व्यावहारिक आणि अभ्यास पद्धतीच्या आधारावर विरोध केला आणि आर्थिक व्यवहारात सुद्धा केवळ व्यक्तिहित हा अंतिम घटक नसून तर सामाजिक संदर्भाचे प्रामाण्य असते असे त्यांनी सांगितले. व्यक्तीला त्यापासून कृत्रिमरित्या दूर करता येत असते, त्याचे मत असे त्यांचे मत होते. आणि तसेच अभ्यास पद्धतीचा दृष्टीचा सुखावा कोणताही हिशोब हा आहे. आणि त्याचबरोबर समाजशास्त्राचा अभ्यास करीत असताना समाजशास्त्राचा व्यवहार हे सामाजिक कृतीला प्राधान्य देत होते आणि सामाजिक कृतीला स्पष्टीकरणातून त्याचा बोध करून घेणारे आणि त्याचबरोबर त्याद्वारा त्या कृतीची दिशा आणि परिणाम समजून घेण्यास मदत करण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र म्हणजेच समाजशास्त्र होय, अशी त्यांनी व्याख्याही केलेली होती. तर समाजशास्त्राला शास्त्र बनवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न त्यांनी खालील गोष्टीवर भर दिलेला आहे. तर समाजशास्त्राला शास्त्र कशा पद्धतीने बनवलं आहे यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्नात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या आहे काय आहे यावर लक्ष केंद्रित करावे, म्हणजे नेमकं काय आहे, काय असावे याचा विचार करू नये. म्हणजेच काय तर काय आहे याच्याकडे लक्ष द्यावे की काय असावे याच्याकडे लक्ष देऊ नये. आत्ता आपल्याकडे काय आहे किंवा समाजामध्ये काय आहे याकडे लक्ष द्यावे, काय असावे याच्याकडे लक्ष देऊ नये. त्याच्यानंतर आहे आदर्श विरहित आधारावर मानवी संबंधाच्या ऐतिहासिक विकासातील बाबीचा अभ्यास. जे काही आदर्श विरहित आधारावर मानवी संबंधाच्या ऐतिहासिक विकास बाबीचा अभ्यास करावा. त्यानंतर मूल्यविरहित विश्लेषणावर भर द्यावी. सामाजिक जीवनातील मूलभूत प्रक्रियामध्ये सापडणाऱ्या घटना क्रमांकाचा तसेच त्यातील क्रियांचा कारणमीत शोधावा. म्हणजे जे काही सामाजिक जीवनातील मूलभूत प्रक्रियामध्ये सापडणाऱ्या घटनाक्रम आहे त्यांचे कारण किंवा क्रियांचा कारण अभ्यासावा. त्यानंतर विभिन्न सांस्कृतिक तत्वातील आंतरक्रियाचे शास्त्रशुद्ध विवेचन करावे. म्हणजे जे काही विविध सांस्कृतिक तत्ववादी आंतरक्रिया आहे समाजामध्ये, तर त्या समाजातील आंतरक्रियाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करावे किंवा विवेचन करावे. तर त्यानुसार शास्त्रशुद्ध अध्ययन पद्धतीचा वापर करून समाजशास्त्रीय अध्ययन करावे. अशा प्रकारे मॅक्स वेबर यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाविषयी मत म्हणजे जे काही राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासाविषयी आपले मत मांडलेले आहे. जेव्हा राजकीय समाजशास्त्र शिकत असताना कशा पद्धतीने अभ्यास करावा किंवा म्हणजे काय आहे याकडे लक्ष केंद्रित करावे, काय असावे याकडे लक्ष केंद्रित करू नये. त्याचबरोबर आदर्श विरहित आधारावरती मानवी संबंधाच्या ऐतिहासिक विकासाची चर्चा करावी किंवा अभ्यास करावा. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक तत्वावरती आंतरक्रियाची शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे जे काही समाजामध्ये विविध आंतरक्रिया होत असतात, मानवी संबंधामधील जे काही आंतरक्रिया होतात की राजकीय समाजाबद्दल जे काही आंतरक्रिया होतात त्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने विवेचन करावा, म्हणजेच अभ्यास करावा. तर अशा पद्धतीने अभ्यास करून राजकीय समाजशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो असं त्यांचं मत होतं. त्यानंतर सामाजिक क्रिया. तर यामध्ये त्यांनी परत सांगितलं की सामाजिक क्रिया वेबरच्या मते कृतीमध्ये सर्व मानवी वर्तणुकाचा समावेश असतो. म्हणजेच काय तर राजकीय समाजशास्त्राचे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही कृतीमध्ये संपूर्ण मानवी वर्तनाचा समावेश असतो आणि कृती करणाऱ्या व्यक्तीला किंवा गटांना जो व्यक्तिनिष्ठ अर्थ अभिप्रेत असतो त्याला इतरांची वर्तणुकीची दखल घेतली जाते आणि कृतीला विशेष वळण मिळते. म्हणजे जे काही जो कोणी कृती करत असतो आणि त्या कृतीची दखल घेतली जाते आणि ते दखल घेतल्यानंतर त्या विशिष्ट कृतीला कुठलं तरी वळण मिळत असतो. जोपर्यंत त्याची कोणी दखल घेणार नाही,
जर समाजामध्ये कोणी कुठलं कार्य करत आहे आणि तो कार्य करत असताना त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही किंवा त्याची त्या गोष्टीवरती कोणी अभ्यास केला नाही, तर त्या गोष्टीला अर्थ उरणार नाही किंवा त्या गोष्टीचं दखलच घेतलं नाही, तर त्या गोष्टीकडे विशेष कृती म्हणून किंवा विशेष वळण म्हणून कोणी बघणार नाही. जर त्या गोष्टीवरती कोणी विचार करेल किंवा त्या गोष्टीबद्दल कोणी कोणाला सांगेल, तर त्याबद्दल लोक विचार करायसाठी किंवा लोकांना अभ्यास करायसाठी विशिष्ट क्रिया म्हणून ती ओळखल्या जाईल. तर अशा प्रकारे त्यांचा मत समाजक्रियेमध्ये आहे. त्यानंतर परंपरागत क्रिया आणि नाविन्यपूर्ण क्रिया इत्यादी सामाजिक क्रिया परिचित किंवा अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळातील वर्तमान काळातील किंवा भविष्य काळातील वर्तणुकीमुळे प्रभावित होत असतात. ज्याप्रमाणे समाजामध्ये मानव वावरत असतो, तर त्यांच्या ज्या काही क्रिया आहेत त्या व्यक्तीच्या भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळानुसार त्यांच्या क्रिया ह्या प्रभावित होताना दिसते आहे. तर अशा प्रकारे समाजक्रिया समाजामध्ये घडत असतात असं त्यांचं मत आहे. त्यानंतर वेबरच्या मते केवळ अनुकरणातून झालेली क्रिया सामाजिक ठरत नाही, तर सामाजिक क्रियेचा विचार 4 प्रकारामध्ये वर्गीकृत असतो. तर त्यांचं म्हणणं मॅक्स वेबर यांनी सांगितलं आहे की केवळ अनुकरणातून झालेल्या क्रिया सामाजिक ठरत नाही, तर त्यासाठी 4 प्रकारचे वर्गीकृत क्रिया असणं आवश्यक असते. ते म्हणजे तर्कयुक्त, म्हणजे कुठलीही क्रिया ही साधी नसते. आपण साधं सरळ बोलत आहे ते म्हणजेच क्रिया नाही, तर त्या क्रियेसाठी काहीतरी विशिष्ट गोष्टी असतात. जेव्हा ती विशिष्ट क्रिया होईल, तर त्यासाठी तर्कयुक्त म्हणजे एखादी गोष्टी आपण अभ्यासात तर त्याच्यातून तर्क काढणे किंवा तर्कयुक्त विचारपूर्वक विशिष्ट उद्देशांनी केलेली क्रिया म्हणजे कुठला तरी तर्क आहे किंवा विशिष्ट उद्देश आपल्याला करायचे आहेत, त्याबद्दल जर आपल्याला केलेली. आता राजकारणामध्ये जेव्हा आपण कुठली तरी कार्य करत आहोत, तर विशिष्ट तर्क असायला पाहिजे की नाही हा कार्य केल्याने समाजासाठी आपल्याला भलं होत आहे किंवा आता कोविडचं महामारी ही आपल्या देशावरती आलेली आहे, तर याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे. तर हे तर्कयुद्ध करून म्हणजे तर्क लावून केलेली क्रिया जेव्हा केली जाते, तेव्हा ती विशिष्ट क्रिया किंवा विशिष्ट उद्देशीय क्रिया होत असते. त्यानंतर मूल्यमापनात्मक, जी एखाद्या कलात्मक किंवा धार्मिक किंवा नैतिक आधारावर अवलंबून असते व कोणत्याही तर्कयुक्त कारणाशिवाय होऊ शकते. म्हणजे मूल्यमापन करायचं असते, जे धार्मिक आहे त्याचबरोबर नैतिक आहे, तर अशा पद्धतीचे मूल्यमापन करून आपण ही ती क्रिया होत असते. त्यानंतर प्रभावात्मक, कुठल्याही क्रियेला जर प्रभावात्मक क्रिया असेल ती भावनावर आधारित असते. उदाहरणार्थ क्रोध, प्रेम, शत्रू ही म्हणजे कशा प्रकारे क्रिया आहे, म्हणजे ती भावना आहे की त्यावरती ते प्रभाव पडणारी आहे, तर त्यानुसार ती क्रिया घडत असते. त्याच्यानंतर पारंपरिक अधिकाराची संकल्पना आणि तर अशा प्रकारे 4 क्रिया मॅक्स वेबर यांनी सामाजिक क्रियाचे वर्गीकरण करून सांगितलेले आहेत. तर हे झाले मॅक्स वेबर यांनी राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासाविषयी मांडलेले त्यांचे मत. तर अशा प्रकारे आज राजकीय अभिजनाची भूमिका आणि मॅक्स वेबर यांचे राजकीय समाजशास्त्राबद्दलचे मांडलेले मत हे स्पष्ट झालेले आहेत. त्यानंतर मॅक्स वेबर यांचा नोकरशाही बद्दलचा अभ्यास किंवा मांडलेलं मत हे स्पष्ट करणार आहोत, हे आपण पुढल्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत.